नमस्कार. चला, आज आपण 17व्या शतकात जाऊया आणि पाहूया की महाराष्ट्रात स्वराज्याचा पाया नक्की कसा घातला गेला. ही फक्त एका राज्याची गोष्ट नाहीये, तर एका मोठ्या स्वप्नाची, प्रचंड धैर्याची आणि एका नव्या युगाच्या सुरुवातीची कहाणी आहे. हे जे शब्द आहेत ना, हे एका वचनासारखे आहेत, एका घोषणेसारखे. पण गंमत अशी आहे की हे वचन तेव्हा दिलं गेलं जेव्हा राज्य अस्तित्वातच नव्हतं. मग विचार करा, या शब्दांमागचा नेमका अर्थ काय असेल? चला आपण मिळून शोधूया. आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक मोठ्या कार्याची एक सुरुवात असते, एक मजबूत पाया असतो. स्वराज्याचा पायासुद्धा असाच रचला गेला, दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी जपलेल्या एका स्वप्नातून. तर या गोष्टीची सुरुवात होते 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि तो काळ कसा होता, तर महाराष्ट्र आदिलशाही आणि मुघलशाहीसारख्या परकीय सत्तांच्या ताब्यात होता. महाराजांच्या आयुष्याला दोन मोठ्या शक्तींनी आकार दिला. एक होते त्यांचे वडील, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, आणि दुसरी होती त्यांची आई जिजाऊ, ज्यांनी ते स्वप्न कसं पूर्ण करायचं याचा मार्ग दाखवला. शहाजीराजांना स्वराज्य संकल्प का म्हणतात माहितीये? कारण त्यांचं स्वप्नच वेगळं होतं. बघा, त्या काळात मोठे सरदार तर खूप होते, पण ते सगळे आदिलशाही किंवा मुघलशाहीची सेवा करून स्वतःचं वर्चस्व वाढवत होते. शहाजीराजे मात्र वेगळे होते. त्यांनी निजामशाही वाचवण्यासाठी मुघलांची झुंज दिली, नंतर आदिलशाहीतही सरदार म्हणून राहिले. पण त्यांच्या मनात एकच ध्यास होता, ही परकीय सत्ता उलथवून टाकायची आणि आपलं रयतेचं राज्य स्थापन करायचं. आणि याच मोठ्या स्वप्नाचं बीज त्यांनी शिवरायांमध्ये पेरलं. आणि ह्या बीजाला अंकुर फुटण्यासाठी जमीन कोणी तयार केली असेल, तर त्या होत्या जिजाऊ. त्या फक्त आई नव्हत्या, तर शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या. रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून त्यांनीच तर शिवरायांना धैर्य, निर्भयता आणि न्यायाचे धडे दिले. शहाजीराजांचं स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात अखंड तेवत ठेवली. तर मग हे स्वप्न आता सत्यात उतरणार याची घोषणा कशी केली गेली? ती झाली राजमुद्रेच्या रूपात. ही राजमुद्रा म्हणजे फक्त एक शिक्का नव्हता, तर ते स्वराज्याच्या ध्येयाचं एक जाहीर पत्रक होतं. या संस्कृत श्लोकाचा अर्थ इतका सुंदर आहे. यात म्हटलंय की शहाजीचा पुत्र शिवाजी याची ही मुद्रा प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाईल आणि लोकांच्या कल्याणासाठीच राज्य करेल. म्हणजे बघा, राज्याची वाढ थेट चंद्राच्या कलेशी जोडली आहे, जी सतत वाढत जाते आणि तिचा प्रकाश सगळ्यांपर्यंत पोहोचतो. म्हणजे यातून 3 गोष्टी अगदी स्पष्ट होतात. एक, वडिलांबद्दलचा आदर. दुसरं, आपलं राज्य वाढतच जाणार हा प्रचंड आत्मविश्वास. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की हे राज्य लोकांच्या म्हणजे प्रजेच्या कल्याणासाठी असेल. हीच तर स्वराज्याची मूळ संकल्पना होती. आता स्वप्न ठरलं होतं, घोषणाही झाली होती, वेळ होती कामाला लागण्याची. आणि मग एका ठोस, विचारपूर्वक केलेल्या योजनेतून या ध्येयाला प्रत्यक्षात आणायला सुरुवात झाली. महाराजांची रणनीती अगदी स्पष्ट होती. त्यांनी सुरुवात केली ती पुण्याजवळच्या डोंगराळ मावळ भागातून. इथे त्यांनी येसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे यांसारखे जीवाला जीव देणारे सवंगडे जमवले. आणि मग त्यांनी आपलं लक्ष किल्ल्यांवर केंद्रित केलं. अहो, त्या काळात एकच सूत्र होतं, ज्याचे किल्ले त्याचं राज्य. किल्ले म्हणजे फक्त दगड, विटांची इमारत नव्हती, तर ते सत्तेचं, संरक्षणाचं आणि नियंत्रणाचं मुख्य केंद्र होतं. म्हणूनच महाराजांनी सर्वात आधी आपल्या जहागिरीतले किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आणि मग काय, एकामागोमागे किल्ले स्वराज्यात यायला लागले. तोरणा, कोंढाणा, पुरंदर आणि मुरुंबदेव किल्ल्याची दुरुस्ती करून त्याला एक नवीन नाव दिलं, राजगड. हीच ठरली स्वराज्याची पहिली राजधानी. स्वराज्याचा पाया रचला गेला होता. पण हे जे यश मिळत होतं ते कुणाच्या नजरेतून सुटणारं नव्हतं. स्वराज्याची ताकद जशी वाढू लागली तसे मोठे शत्रू उभे राहिले आणि आव्हानंही वाढली. 1656 साली जावळी जिंकणं हा एक खूप मोठा विजय होता. या विजयामुळे महाराजांचं सामर्थ्य एकदम वाढलं. कोकणात प्रवेश मिळाला आणि रायगडासारखा महत्त्वाचा किल्ला हाती आला. याच विजयानंतर त्यांनी प्रतापगड बांधला. कल्याण आणि भिवंडी जिंकल्यामुळे तर स्वराज्याची सीमा थेट समुद्राला जाऊन भिडली. आता तिथल्या सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांशी संघर्ष होणार हे नक्की होतं. आणि महाराजांनी ओळखलं की समुद्रावर सत्ता गाजवायची असेल तर आपलं स्वतःचं शक्तिशाली आरमार हवं. स्वराज्याच्या या वाढत्या ताकदीने आदिलशाही पार बेचैन झाली. त्यांनी आपला सगळ्यात मोठा आणि ताकदवान सरदार अफजल खान याला महाराजांवर पाठवलं. विचार करा, एका बाजूला खानाची अफाट फौज आणि दुसरीकडे महाराजांचे थोडे पण जीवावर उदार झालेले मावळे.
हा सामना खूपच असमान वाटत होता. पण 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी इतिहास घडला. अफझलखानाने दगा करायचा प्रयत्न केला, पण महाराज जास्त हुशार होते. त्यांनी त्याचाच डाव त्याच्यावर उलटवला आणि खानाचा वध केला. हा फक्त एका सरदाराचा मृत्यू नव्हता, तर आदिलशाहीच्या अहंकाराचा तो मोठा पराभव होता. आणि या विजयानंतर महाराजांनी जे केलं ना, त्यातून त्यांच्यातला महान नेता दिसून येतो. त्यांनी जखमींना मदत केली, ज्यांनी शौर्य दाखवलं त्यांना बक्षिसं दिली. इतकंच नाही तर शत्रूच्या सैनिकांनाही सन्मानाची वागणूक दिली. हेच तर होतं स्वराज्याचं वेगळेपण. पण ही तर फक्त सुरुवात होती. या विजयाने स्वराज्याला एक नवीन ओळख तर दिलीच, पण सोबत एक मोठं वादळही आणलं. आणि ही होती धैर्याची, निष्ठेची आणि त्यागाची खरीखुरी कसोटी. अफझलखानाच्या पराभवाने आदिलशाह इतका संतापला की त्याने यावेळी सिद्दी जोहर नावाच्या सरदाराला पाठवलं. त्याने पन्हाळा किल्ल्याला असा काही वेढा दिला की महाराजांसाठी बाहेर पडण्याचा एकही मार्ग शिल्लक राहिला नाही. परिस्थिती खूपच बिकट होती. महाराज किल्ल्यात अडकले होते आणि बाहेर शत्रूचं अफाट सैन्य होतं. या चक्रव्यूहातून महाराज बाहेर पडणार तरी कसे? आणि इथेच स्वराज्यासाठीच्या निष्ठेची 2 अविश्वसनीय उदाहरणं घडली. एक होते शिवा काशीद, हुबेहूब महाराजांसारखे दिसणारे. त्यांनी महाराजांचे कपडे घातले, पालखीत बसले आणि शत्रूला चकवलं. स्वराज्यासाठी त्यांनी हसत हसत आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. आणि दुसरे बाजीप्रभू देशपांडे. त्यांनी गजापूर जवळच्या घोडखिंडीत हजारो सैनिकांना रोखून धरलं, जोपर्यंत महाराज विशाळगडावर पोहोचत नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले. या थर्रारक सुटकेनंतर आणि एका महत्त्वाच्या राजकीय निर्णयाने स्वराज्याच्या स्थापनेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. विशाळगडावर पोचल्यावर महाराजांना बातमी मिळाली की उत्तरेकडून मुघल सरदार शाइस्ता खान एक प्रचंड सैन्य घेऊन येतोय. एकाच वेळी 2 मोठ्या शत्रूंशी लढणं धोक्याचं होतं, म्हणून त्यांनी दूरदृष्टी दाखवली. आदिलशाहशी तह केला आणि पन्हाळा किल्ला तात्पुरता परत केला. हे त्यांच्या राजकीय चातुर्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर अशी होती स्वराज्याच्या पहिल्या टप्प्याची ही गोष्ट. एका छोट्या जहागिरीतून सुरू झालेला हा प्रवास त्याग आणि योग्य धोरणांच्या बळावर एका मोठ्या साम्राज्याचा पाया बनला. पण विचार करा, या पायावर उभे राहिलेलं हिंदवी स्वराज्य पुढे किती विशाल झालं असेल. पुन्हा नक्की भेटूया.